रामकृष्ण हरी. श्री संतांची या माथा चरणावरी साष्टांग करी दंडवत, साष्टांग करी दंडवत. संत चरित्र आणि संत चरित्र ही आपली कथा मालिका, कहाणी मालिका म्हणा, कथा मालिका म्हणा, चिंतन मालिका म्हणा, संत महात्म्य मालिका म्हणा, चिंतन पुष्प मालिका चालू आहे. आज संत चरित्राचा हा 8वा भाग. 7 भागामध्ये आपण संतांचं एक संतांचं करून चरित्र वर्णन करतो आहोत. आज सुद्धा आपल्याला या 8व्या भागामध्ये संतांच्या चरित्राचा विचार करत असताना श्री संत जनाबाई यांच्या चरित्राचा आपण थोडा विचार करूयात. संत जनाबाईचं नाव महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला माहिती आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरू नये. संत जनाबाईंचे अनेक अभंग आपल्याला परिचित आहे. धरला पंढरीचा चोर, गळा बांधुनिया दोर, हृदयी बंदी खाना केला, आत विठ्ठल कोंडिला. हा अभंग जनाबाईंचा आहे. विठू माझा लेकुरवाळा, विठू माझा लेकुरवाळ, संगे गोपाळांचा मेळा, विठू माझा लेकुरवाळा. हाही अभंग जनाबाईचा आहे. प्रसिद्ध सा एक विठाबाई, माझे पंढरीची आई, माझे पंढरीचे आई, माझे पंढरीची आई. हाही अभंग जनाबाईचा. मी का सांगतोय म्हणजे श्री संत जनाबाई आपल्याला माहिती आहेत. जनाबाईने आपली ओळख सांगत असताना मी कोण, कुठून, कशी हे न सांगता प्रत्येक वेळेस दाशी जनी असाच त्या ठिकाणी वापर केला आहे. कोणी विचारावं तू कोण ग, कुठून आली, कुणाची, जनाबाईने सांगायचं मी नामयाची जनी. जनाबाईच्या अभंगामध्ये दासी जनी, नामयाची जनी असे शब्द आपल्याला दिसून येतात. अर्थात ह्या अशा महान श्री संत जनाबाई यांचा जन्म कुठला याचा जर विचार केला तर परभणी जिल्ह्यातील गंगाखेड गावामध्ये एका दाम्पत्याच्या पोटी जनाबाई जन्माला आल्या. दाम्पत्य दमा आणि मला वाटते करुंडिका असं काही नाव आहे. या दाम्पत्याच्या पोटी जनाबाई जन्माला आल्या आणि ज्यांच्या पोटी जनाबाई जन्माला आल्यात ते दाम्पत्य ही महाराज साधं सोपं नव्हतं. पंढरीचे निस्सीम वारकरी, विठ्ठलाचे निस्सीम भक्त, निष्ठावंत विठ्ठलाचे भक्त, निष्ठावंत पंढरीचे वारकरी. म्हणून कधी कधी मला असं वाटते की वारी आहे तरी कधीपासून. माऊली ज्ञानोबारायांच्या अपूर्वजांनी वारी केली. नामदेवरायांचे पूर्वजही विठ्ठल भक्त होते. जनाबाईंचे आई वडील सुद्धा विठ्ठल भक्त होते. नाथरायांचे कुळामध्ये कित्येक वर्षापासूनची वारी आहे. तुकोबारायांची वारी आपल्याला माहिती आहे. त्यांचे कुठले विश्वंभर बुवापासून वारी, म्हणजे वारी ही परंपरा खूप जुनी आहे महाराज. आणि पंढरी म्हणून तर नामदेवरायांचा एक अभंग आहे ना तो, जेव्हा नवते चराचर तेव्हा होते पंढरपूर. अर्थात मी का सांगतोय, जनाबाईंच्या घरामध्ये पंढरीची वारी होती आणि जनाबाईंचे आई वडील पंढरपूरचे विठोबाचे निस्सीम असे भक्त होते महाराज. आई वडील दरवर्षी पंढरीला जायचे. आषाढीला, कार्तिकीला पंढरीला जायचे. आणि जनाबाईंना असं वाटलं की आई वडील आपल्याला नेत नाही, आपणही त्यांच्या बरोबर गेलं पाहिजे. एकदा असतील जनाबाई 6-7 वर्षाच्या काय असतील, आई वडिलांसोबत पंढरीला गेल्या. पंढरपूरचं दर्शन घेतलं आणि आई वडिलांना सांगतात मला आता इथेच राहायचं आहे, आता मला कुठे जायचं नाही, गावी यायचं नाही, मी इथेच राहणार. आई वडिलांनी समजावलं, जने असं करता येणार नाही ग, आपल्याला पुन्हा यावं लागेल.
आपण येऊ पुरा विठ्ठलाच्या भेटीला येऊ, पण जना ऐकते कुठे महाराज. जनाबाई म्हणतात नाही नाही नाही, मी इथेच राहणार. काय आई वडील निघून गेले असतील, काय झालं असेल. जनी मंदिराच्या बाहेर 2-3 दिवस तशीच बसलेली. आणि नामदेवराय मात्र रोज दर्शनाला जाताना नामदेवरायांना दिसायचं हे कोण अनाथ लेकरू आहे ते बसलेलं आहे. आणि म्हणून जनाबाईने त्या ठिकाणी कशासाठी जनाबाई बसली असावी म्हणून नामदेवरायाला प्रश्न पडला. नामदेवराय गेले आणि विचारतात, का ग जने? जनाबाईला विचारतात, का ग मुली, तुझं नाव काय, तुझं गाव काय, कुठून आलीस आणि तू इथे का बसली आहेस? जनाबाई सांगतात, मी इथे पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनाला आली आणि आता एकदा काय दर्शन झालं, आता मला काही नको. आता आई नाही, बाप नाही, घर नाही, दार नाही. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठलाचा माझा माय आहे, विठ्ठलच माझा बाप आहे. सोयरा सज्जन विठ्ठलच. आता मी कुठे जाणार नाही. 2 दिवसापासूनच उपासी लेकरू नामदेवरायांनी बघितलं आणि नामदेवरायांच्या लक्षात आलं, अरे हिला आधार दिला पाहिजे. अनाथ निराधार असलेल्यांना आधार द्यावा, हे शिकवण संत परंपरेची आहे महाराज. नामदेवराय बोलले, ठीक आहे, तुझं नाव ग? म्हणे माझं नाव जना. जने, चल आमच्या घरी चल, आमच्या घरी तू राहा. एक सांगू तुम्हाला, जनाबाईंनी नामदेवरायांना बघितलं आणि जनाबाईला सुचलं महाराज की गेल्या अनेक युगापासून आपण नामदेवरायांची सेवा करतो. नामदेवराय गुरु आहेत आणि आपण शिष्य आहेत. जनाबाई म्हणते, नामदेवराया मी तुम्हाला ओळखलं अगं आजच भेटलो ना आपण. जनाबाई म्हणतात, चौयोगीचा भक्त नामा उभा कीर्तनी पाठी मागे जनी. नाही का? 4 युगामध्ये नामदेवराय, जसं नामदेवरायाचं चरित्र बघत असताना मी सांगितलं होतं, हिरण्यकश्यपूच्या वेळेस नामदेवराय भक्त प्रल्हाद होते. प्रभू रामचंद्राच्या वेळेस नामदेवराय अंगद होते. भगवान श्रीकृष्णाच्या अवतारामध्ये नामदेवराय उद्धव होते आणि पांडुरंग परमात्म्याच्या अवतारामध्ये नामदेव म्हणून त्या ठिकाणी जन्माला आले. तसं प्रत्येक युगामध्ये ही जनाबाई होती महाराज आणि ती नामदेवरायांची सेवा करत होती. जनाबाई सांगते, ज्यावेळेस आपण प्रल्हाद होता त्यावेळी मी पद्मिनी नावाची दासी होती. ज्यावेळी रामरायाच्या काळामध्ये मी मंथरावती. भगवान श्रीकृष्णाच्या काळामध्ये तुम्ही उद्धव होता आणि मी कुब्जा दासी होती. माझा कुब्जा होती ना, आपल्याला माहिती आहे भागवतामध्ये, कुब्जेशी रथ झाला मन मोहन मुरली वाला, नंदाचा अलबेला मन मोहन मुरली वाला. कुब्जेशी रथ झाला, ती कुब्जा मी होती, मी दासी होती. आणि आज नामदेवराय एकदम तुमच्याजवळून मी तुमची दासी बनते आहे. इथून पुढे माझी ओळख फक्त एकच राहील, दासी जनी नामयाची जनी. झालं महाराज. नामदेवराय घरी घेऊन गेले. सांगितलं की ही अशी अशी जनी आहे, भगवंताची भक्त आहे, निराधार आहे, अनाथ आहे, हिला आपल्या घरी ठेवून घेऊयात. आता गुणाई मातेला वाटलं, अरे काय नाम्या, अरे घरात अगोदरच 14 लोक आहेत, त्यांची खाण्यापिण्याची पंचायत होते, तू काही काम करत नाही आणि पुन्हा आणखी एक दुष्काळात 13वा महिना घेऊन आला की काय? नामदेवराव म्हणतात, अगं आई असू दे, काय लहान मुलं आहे, मदत होईल तुला. 7-8 वर्षाची झाली, मदत करेल तुला, मदत करेल, घरकामात मदत करेल. 14 जणांचं आपलं कुटुंब मोठं कुटुंब आहे, काम खूप असते ना, करेल, जनी करेल. जनाबाई म्हणतात, हो हो मी काम करेल, कारण मला फुकट खाणं आवडत नाही. आणि एक सांगू, जे खरे भगवत भक्त असतात ना, जे खरोखर देवाचे भक्त आहेत, त्यांना फुकट खाणं आवडत नाही. काहीतरी केल्याशिवाय, काहीतरी काम केल्याशिवाय मोबदला ते घेत नाही. जनाबाई म्हणतात, मी काम करेल, तुम्ही सांगाल ते काम करेल, जे सांगाल ते काम करेल.
असंच जनाबाई तिथे राहायला लागल्या. आता नामदेवरायांचे आणि देवाचे काय घनिष्ठ संबंध होते हे आपल्याला सांगायची काही जरूरत आहे असं मला वाटत नाही. आपल्याला माहिती आहे नामदेवरायांकडे देव यायचे, देवाकडे नामदेवराय जायचे. नामदेवराय अहोरात्र भगवंताचं भजन करायचे. तसंच भजन जनाबाईचंही सुरू झालं महाराज. जनाबाई पण काम करायची. काम करता 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 फक्त एकच ध्यास, विठ्ठल 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 विठ्ठल. नामयाचे घरी असे दासी जनी, नामयाचे घरी असे दासी जनी. तिने चक्र पाणी वश केला, तिने चक्र पाणी वश केला, तिने चक्र पाणी वश केला. नामदेवाच्या घरी दासी म्हणून काम करणाऱ्या जनीनं हा देव वश केला महाराज. नामदेवराय वर्णन करताना असं म्हणतात, करिता काम धंदा ध्याती नारायण, करिता काम धंदा ध्याती नारायण, करीत चिंतन अहोरात्र, अहोरात्र देवाचं चिंतन. देखोनी या भावतीचा पांडुरंग, काम करू लागे जनी लागे. जनी सोबत काम करायला लागला देव. काय काय काम करत होता देव, काय सांगायचं महाराज. जनाबाई सोबत कुठलंच काम देवानं सोडलं नाही. कुठलंही काम देव करायला तयार. हो, नामयाचे जनी सवे वेची शनी, आपल्याला माहिती आहे कडवं. पण जनाबाई सोबत रात्री येऊन देव दळायला लागायचे महाराज, दळायला. 14 जणांचं कुटुंब मी सांगितलं ना हो. या 14 जणांच्या कुटुंबामध्ये 15-20 जणी. आता 14 लोकांना खायला किती लागतं. आता सारख्या 2-2 पोळ्या खातात का? एक पोळी खाल्ली की झालं आमचं सँडविच मागा, बर्गर मागा असं नव्हतं. किती स्वयंपाक करायचा. जे खेड्यात राहतात त्यांना माहिती आहे, खेड्यात राहत होते त्यांना किती मोठे कुटुंब राहायचे आणि कसं जेवण बनवायचं आणि कसं. आणि त्यावेळेस अशा गिरण्या नव्हत्या आपल्या. पिठाची गिरणी किंवा घरच्या गिरण्या काही नाही. जात्यावर दळण दळायचं. आणि आमची जनाबाई जात्यावर दळण दळायची. आणि जात्यावर दळण दळत असताना देवाचा धावा करायची. पहिली माझी ओवी गे, एक 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 देवाची ओवी. आणि देवाला बोलवायची, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठला, ओव्या गाऊ कौतुके तू ये रे बा विठ्ठल, देवा ये. आणि मग देवाचा धावा केल्यावर देवालाही कनवाळू देव आहे. देवाला वाटायचं जनी माझंच नाव घेते, मला बोलावते, मी गेलं पाहिजे. देव धावत यायचा आणि जनीला त्या ठिकाणी काम करू लागायचा, मला दळण दळू लागायचा. जनाबाई आपली गायन करायची, देवाचं नाव घ्यायची, देवाचं भजन करायची. देवाला खूप गोड वाटायचं हो. देवाला त्याचं केलेलं भजन खूप आवडते महाराज. त्याची केलेली स्तुती, त्याचं नामस्मरण देवाला खूप आवडते. आणि मग देव जनाबाईचं ते भजन गायन ऐकायचा आणि जनाबाईला दळू लागायचं महाराज. माझ्या जनीला त्रास होतो एवढं दळण दळायचा म्हणून देव दळू लागायचा. एक दिवस असंच देवाला असं वाटलं, जनाबाईला झोप लागली. अरे आता दिवस निघायच्या आतमध्ये जनाबाईला दळावं लागेल ना, दळण दळावं लागेल. त्यावेळेस दुसऱ्या दिवशी स्वयंपाक होईल, न्याहारीची तयारी होईल, जेवणाची तयारी होईल. देव 12 वाजताच गेले जनाबाईकडे, नामदेवरायांकडे. जनाबाईला सांगितलं, जनाबाई जने उठ, दळण दळायचं आहे, चल. जनाबाई म्हणते, देव आला साक्षात. अच्छा अच्छा ठीक आहे. दळण चालू केलं महाराज. दळता 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 देवच दळण करून काढतो ना. जनाबाई फक्त तुम्ही हात लावा, सर्व ताकद. अहो, जो विश्व चालवतो तो जात चालवणं त्याला कठीण आहे का? जो विश्वाचा सांभाळ करतो महाराज, त्रैलोक्य ज्याच्या आज्ञेनं चालते, समुद्र ज्याच्या आज्ञेने तिथेच बसला, सूर्य ज्याच्या आज्ञेने उगवतो, वृक्षाची पाने हाली ज्याची सत्ता, ज्याच्या आज्ञेशिवाय वृक्षाचे पानं सुद्धा हलत नाही. अर्थात एवढं सर्व ज्याच्या हाती आहे तो जगन्नेता परमात्मा जनीसोबत दळण दळतो महाराज. कशामुळे हो? फक्त प्रेमामुळे, भावामुळे. आणि मग दळण दळता दळता जनाबाई थकलेली असते महाराज, पण देव सर्व भार वाहतो. जनाबाईचं भजन चालू, जनाबाईच्या ओव्या चालू. देव शेवटी काय झालं, आता सकाळची वेळ येते की देव म्हणत सगळं झोपून आपण. जनाबाई मला झोप आली. देव म्हणतो, अहो मला आता सांगा, तुम्ही म्हणाल निर्गुण निराकार झालेलं सगुण देवाला झोप येते.
देव भक्तांच्यासाठी काहीही करतो महाराज. देव म्हणतो जने मला झोप येते, अंगावर पांघरून दे काहीतरी. देवाने अंग टाकलं. जनाबाईने वाकळ आणली, देवाच्या अंगावर टाकली. देव तो विटेवरून तसाच आला होता ना, अंगात सर्व मोती, मोत्याचे हार वगैरे काय असेल ते, पदक हार, श्रीवत्सलांजन, हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांजन. आणि देव झोपला वाकळ घेऊन. जनाबाईने देवाला उठवलं, देवा उठा उठा उठा, तिकडे बडवे येतील ना तिथे मंदिरात काकळ आरती करायला, इथेच झोपता का? देव उठले आणि घाई गडबडीत देवाचा तो श्रीवत्सलांजन पदकाचा हार महाराज गळ्यातला, सोन्या चांदी हिरे मोत्याचा हार तिथे पडला. पडला की देवानी पडला, देवाचं देवाला माहिती. आणि वाकळ घेऊन देव गेला निघून आणि विटेवर उभा राहिला जाऊन. तुकड सकाळी पुजारी आले, बघतात अरे देवाला काय झालं, देवाच्या अंगावर वाकळ. ही वाकळ इथे कशी काय भाऊ? बर, दुसऱ्या ब्राह्मणाने बघितलं, अरे म्हणे वाकळ आहे पण देवाचा हार कुठे? कोणी चोरी केली? आपसात चर्चा चालू झाली. हो, वाकळ आपल्या इथं अशा वाकळी त्या नामदेवाच्या घरी आहेत असं ते जनाबाई कधी कधी इथे येते आणि देवाजवळ दर्शनाला येत असते. हिने काहीतरी प्रताप केला की काय म्हणून विचारायला लागले. आपसात चर्चा झाली, बातमी पसरली, देवाचा हार चोरीला गेला, देवाचा हार चोरीला गेला. आणि वाकळी जनाबाईच्या घरची दिसते. सर्व ब्राह्मण मंडळी नामदेवरायांच्या घरी गेले आणि नामदेवरायांना म्हणतात, नामदेवा ही जनी चोर आहे, चोर, जनी चोर आहे. काय झालं? या जनाबाईनं देवाचा हार चोरला. नामदेव महाराज म्हणतात, नाही हो, जनाबाई कशाला हार चोरला? हो, हे वाकळ कुणाची आहे? आमच्याच घरची आहे. जने सांग कुठे आहे तो हार? जनाबाई म्हणतात, मी शपथ घेते मी हार चोरला नाही हो. हार चोरला नाही, दाखव तुझ्या वाकळ. ही वाकळ, हो ही वाकळ माझीच आहे, पण देव रात्री आला होता. जनाबाईने सांगितली घडलेली कथा. देव रात्री आला आणि देवाने त्या ठिकाणी माझी वाकळ घेऊन गेला, पण मी त्याचे हार घेतले नाही. त्यांनी वाकळ झटकली, जनाबाईची वाकळ झटकली, तिथे हार दिसला आणि सांगितलं, हे बघा जनाबाईने हार चोरला. नामदेवराय म्हणतात, जने नामा म्हणे जने केले ऐसे कर्म, नामा म्हणे जने कागे केली चोरी, बोलत असे खरी जनी त्यासी. नामदेवराय म्हणतात, जनाबाई चोरी केली तो? जनाबाई म्हणतात, नाही हो, नाही नाही नाही. रात्री माझ्या घरा आले पांडुरंग. रात्री पांडुरंग परमात्मा घरी आले होते. दळिता श्रीरंगा घाम आला. रात्री दळण दळत होते माझ्यासोबत, देवाला घाम आला. देवाने शाल काढली, अंग पुसलं, त्यावेळेस कदाचित पडले असेल. लोक म्हणतात, बनवते का आम्हाला? मूर्ख दिसतो का आम्ही? मूर्ख दिसतो का आम्ही तुला? अहो म्हणजे मग आम्ही चोरली नाही ना, मग आले कसं इथे? देवाने टाकली असती, देवाला विचारा. देव काय बोलत असतो का महाराज? शेवटी असं ठरलं, मुद्देमालासह पकडल्या गेली ना ज्यांनी. मग लोकांनी सांगितलं, गावाच्या प्रमुखाकडे गेले आणि सांगितलं, असं असं झालं, जनाबाईच्या घरी हार मिळाले, देवाचे हार तिथे होते, देवाची वाकळ इथे होती, जनाबाईला काय शिक्षा द्यायची? सांगितलं प्रमुखानं. काय शिक्षा? काय? मृत्यूदंड द्या जनीला. असं मृत्यूदंड? एकदम हो, मृत्यूदंड द्या. झालं, ठरलं. चंद्रभागे जत्रेत जिथं कीर्तन चालायचं महाराज, तिथं शूळ उभारला गेला आणि त्या सुळावरती आता जनीला चढवणार. सांगितलं की जनाबाई तुम्हाला आता सुळावरती चढवणार आहे. आणि मग जनाबाईला जेव्हा सांगितलं की तुम्हाला सुळावरती चढवणार आहे, तेव्हा जनाबाई म्हणतात, ठीक आहे, पांडुरंगाची इच्छा. पांडुरंग म्हणेल, पांडुरंगाच्या मनात जे असेल ते चालेल, मला काहीही प्रॉब्लेम नाही, मला काहीही समस्या नाही. ठीक आहे, सुळावरती देवाची इच्छा. ठरल्याप्रमाणे त्या ठिकाणी जनाबाई गेल्या. सूळ उभारलेला आहे. पण जनाबाईंना रागच आला महाराज देवाचा. देवा, मी तुला मागितलं नाही, मी तुझी चोरी केली नाही, तुला बोलावलं नाही, मी फक्त म्हणत होती ओव्या गाऊ विठ्ठले, ओव्या गात होती, एरे बा विठ्ठला म्हटलं, तू आला, तू माझ्यासोबत दळण दळलं, मी तुला म्हटलं होतं का रे? मग एवढी मोठी शिक्षा? लोक म्हणतात, तू इथे बळबळ करू नको, तुला काय विचारायचं देवाला विचारा.
जनाबाई गेली बघा देवाजवळ आणि देवाला एवढ्या शिवाय घातल्या महाराज. विठ्या विठ्या, काय रे विठ्या, लाज नाही वाटत का तुला? अभंग आहे बघा तो, मुळा मायेच्या कारट्या. भरपूर देवाशी भांडल्या जनाबाईने. सांगितलं देवा तुला वाटत असेल ना, ठीक आहे सुळावर दे. जनाबाई पुन्हा सुळाजवळ जाऊन उभ्या राहिल्या आणि सांगितलं मला सुळावरती द्या. जनाबाईची नजर त्या सुळावर पडली महाराज आणि क्षणार्धात त्या सुळाचं पाणी पाणी झालं. देवाला काळजी आहे ना भक्ताची, नाही का? अहो प्रल्हादाकाराने स्तंभी अवतार केला, द्रौपदीचं वस्त्राच्या वेळेस धावून आला, प्रत्येकाच्या संकटाच्या वेळेस तो धावून येतो की नाही? आम्हा घाली पाठीकडे आपण कळी काळासी भिडे, नाही का? भक्ताच्यावर आलेलं संकट स्वतः अंगावरती घेतो असा देव आहे. आणि मग त्या पांडुरंगाने त्या सुळाचं पाणी करणं म्हणजे काय खूप मोठी गोष्ट केली का? अहो नाही ना. अहो भक्त जर सुळावर जायला तयार आहे, एवढे जर निष्ठावंत भक्त आहे, तर देव काय करणार नाही महाराज. सुळाचं पाणी झालं. जनीची महती सर्वांना त्या ठिकाणी कळली आणि जनीच्या नावाचा गजर झाला. पंढरपुरामध्ये कळलं जनाबाई दाशी नामयाच्या घरची जनी म्हणजे साधारण नाही महाराज, ही मोठी भगवत भक्त आहे. अशा प्रकारे जनाबाईचं त्या ठिकाणी चरित्र आहे महाराज. अनेक कथा आहेत जनाबाईच्या. जनाबाईकडे एकदा देव जेवायला आले. जनाबाईकडे म्हणजे नामदेवरायांकडे. आणि जनाबाई नवीन नवीन होत्या. झालं जेवणाची तयारी झाली, सर्व जेवायला बसले. आणि जनाबाई आता हे बघा दासी होती शेवटी. नामदेवराय, गुणाई, राजाई वगैरे भेदभाव जरी नसला तरी सर्वांनंतर जेवणार. घरातला नोकर सोबत पंक्तीला तसं जेवतो का? नंतर जेवतो. सर्व जेवायला बसले पण देव मात्र जेवतच नव्हता हो. नामदेवराव म्हणतात देवा काय झालं आज जेवत नाही? म्हणे आज जरा भूकच नाही मला. देवाचं अर्ध ताट तसंच राहिलं, भूकच नाही म्हणे मला. बरं बरं ठीक आहे ठीक आहे. झालं भूक नाही म्हटलं. गुणाईनी, नामदेवरायांच्या पत्नी आईनी आणि राजाईनी ते ताट जनीला दिलं का तू जेवण करून घ्या. देवाचा प्रसाद, देवाच्या प्रसादे करा रे भोजन. देवाचं उच्चिष्ट जनीला मिळालं. जनीनं ते ठेवून दिलं मोठ्या प्रेमाने की देवाचं माझं उच्चिष्ट मला मिळते आहे. खूप आनंद वाटला जनीला. झालं सर्वजणांची जेवण झाली, झोपायला गेली. देवही तिथे झोपला आणि रात्री उठला आणि जनाबाई जवळ गेला आणि जनाबाईला जने मला भूक लागली. जनाबाई म्हणते आहे ना, मी आता जेवणारच होती, मगाचं आहे मला दिलेलं. जनाबाई काय बरं, मला खूप भूक लागली. असं म्हणतात हा विश्वाचा जनिता असलेला पांडुरंग परमात्मा विठ्ठल जनीच्या जवळ गेला, जनीच्या ताटात बसला आणि आपलं सोडलेलं उष्ट पुन्हा खाऊ लागला महाराज. काय सांगावं. आणि हा प्रकार गोनाई मातेनं बघितला आणि नामदेवरायांना सांगितला. नामदेवा अरे अशी अशी घटना घडली. नामदेवराव म्हणतात आई मी तुला म्हटलं ना, जनी ही साधारण नाही, जनी ही साधारण नाही, जनी ही महान आहे. जनी ही देवाची भगवत भक्त आहे, देवाची आवडती आहे. आणि देव तिथे जात पाहत नाही, धर्म पाहत नाही, वर्ण पाहत नाही, लिंग पाहत नाही, देव काहीच पाहत नाही. देव त्या ठिकाणी फक्त आणि फक्त तुमचा भाव बघतो, भक्ती बघते. देवाने जनीची भक्ती बघितली, जनीचा भाव बघितला आणि जनीची देवाने भाव आणि भक्ती बघून त्या ठिकाणी महाराज जनीच्या सोबत देव जनीच्या ताटात जेवला, जनीसोबत दळण दळू लागला. अशा अनेक कथा त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. जनाबाईचं चरित्र मोठं आहे. जनाबाईचे अभंग सुद्धा भरपूर आहेत. जनाबाईच्याकडे देव जसा महाराज दळण दळायचा हे करायचं, आणखी काय करायचं माहिती आहे का? जनाबाई सांगतायत अभंगामध्ये, झाडलोट करी जनी, झाडलोट करी जनी, केर भरी चक्र पाणी. जनाबाईने झाडझूड करावी, झाडलोट करावी आणि देवाने काय करावं? केर भरावा महाराज. पाठी घेऊन या शिरी,
नेऊनिया टाकी दुरी. आणि मग केर भरायचा आणि तिकडे उकंड्यावर नेऊन टाकायचा. पहिला आपल्याला खेळामध्ये होते ना उकंडे, खत. केर भरायचा आणि तिकडे नेऊन टाकायचा. पाठी भरायची देवानी, डोक्यावर घ्यायची आणि केर नेऊन टाकायचा. अशा प्रकारे जनाबाईच्या भक्तीला देव भुलला महाराज. देव जनाबाईच्या भक्तीमध्ये एवढा बुलला की काहीही काम करायला तयार झाला. जनाबाईच म्हणतात, ऐसा भक्तीशी भुलला, हा ऐसा भक्तीशी भुलला, ऐसा भक्तीशी भुलला, नीच कामे करू लागला, नीच कामे करू लागला, पाठी घेऊन या शिरी, पाठी घेऊन या शिरी. जनाबाईने झाडझूड करावी, देवाने केर काढावा, देवाने केर पाठीत भरावा, बाहेर नेऊन टाकावा. असं सर्व काम, वाटेल ते काम जनाबाई सोबत देव करत होता. जनाबाई म्हणतात, अरे विठोबा, तू एवढे काम करतो, तुम्ही उतराई कसे हो बरं? जनाबाईच्या शब्दातच जर सांगायचं झालं तर जनाबाई एका अभंगामध्ये असं म्हणतात, जनी म्हणे विठोबाला, काय उतराई होऊ तुला, पाठी घेऊन या शिरी, पाठी घेऊन या शिरी, पाठी घेऊन या शिरी, नेऊन या टाकी दोरी, पाठी घेऊन या शिरी. देवा, काय उतराई हो तुला, वाटेल ते काम करतो देवा, आणि मी तुझ्यासाठी काय करते? काहीच करत नाही. पण देव म्हणतो, अगं जने, तुझ्या भक्तीने मी एवढा भुलला, ऐसा भक्तीशी भुलला, नीच कामे करू लागला. आपल्याला अभंग माहिती आहेत. काम सांगावं लागत नाही देवाला. देव न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम, भक्त समागमे सर्व भावे हरी, न सांगता करी सर्व काम, न सांगता करी सर्व काम. अशा प्रकारे देवाकडे, त्या ठिकाणी जनाबाईकडे देव झाडलोट करतो, दळण दळतो, कांडतो, काय 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 करत नाही महाराज. सर्व काम, थोडक्यात काय, सर्व काम देव जनाबाईकडे करतो आहे. आणि अशा अधिकार संपन्न असलेल्या जनाबाईचं चरित्र मोठं चरित्र आहे. आणि जनाबाईचे अभंग सुद्धा गोड असे अभंग आहेत. जनाबाई चरित्राचं आज आपण इथेच थांबू. पुन्हा थोडं मला वाटतं जनाबाईचं चरित्र पुढच्या भागामध्ये आपण वर्णन करूया, कारण जनाबाईच्या आणखी 2-3 गोड अशा कथा आहेत, त्या मी पुढच्या भागामध्ये आपल्यासमोर ठेवीन. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये, संत चरित्र भाग 9 मध्ये. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. कुंडलिक वरद ठेवलं श्री ज्ञानदेव तुकाराम दत्तात्रय जनार्दन श्री एकनाथ माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्मश्री संत एकनाथ महाराज की जय.